शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। सोयाबीन 4000 तर बियाणे 12000 रुपये क्विंटल। सोयाबीन बियाण्याचे दर गतवर्षीपासून वाढत आहेत, मात्र सोयाबीनची किंमत घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पैसे। राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी च्या मदतीचे वाटप दिनांक 30 जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळे 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना देणार 3 सिलेंडर। राज्याच्या आजच्या संकल्पनात घोषणाचा होणार वर्षाव। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, लाडकी बहीण सोबत लाडका भाऊ योजना आणा, उद्धव ठाकरेंची मागणी। तूर 12000वर आणि चणा 6000वर, सोयाबीनचे भाव वाढेना, शेतकऱ्यांचे मरण, सोयाबीन उत्पादकांना बसला जबर फटका। खरीपासाठी 1.25 लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप, 44.12% लाभार्थी अर्थसहाय्याने दिले हंगामाला बूस्टर। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार। गहुली येथून 1 जुलै रोजी आंदोलन। नमोच्या 4थ्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार हप्ता खात्यात जमा। 4था हप्ता कधी मिळेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। चांगली बातमी अशी आहे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता जमा होणार आहे असल्याचे सांगण्यात येत आहे।